बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय? एका तरुणाला दोरीनं बांधलं जातं, निर्गुणपणे मारहाण केली जाते आणि अखेर दुकानातच त्याचा जीव घेतला जातो। हे ऐकून अंगावर काटा येतो, पण ही घटना वास्तवात घडली आहे। संतोष देशमुख प्रकरणानंतर पुन्हा एकदा बीड हादरले। आता उमेश दळवी नावाच्या तरुणाच्या मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळताना दिसते। गरीब दलित कुटुंबातील उमेश दळवी काम करून कुटुंबाचा आधार बनण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्यासोबत जे घडलं त्यानं माणुसकीलाच काळीमा फासलाय। नेमकं काय घडलंय? उमेश दळवीला इतक्या अमानुष पद्धतीनं का मारण्यात आलं आणि बीडमध्ये पुन्हा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय का? थोडक्यात समजून घेऊया। उमेश हा बीड शहरातील एका दुकानात काम करत होता। अत्यंत साध्या आणि गरीब कुटुंबातील हा तरुण रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा आधार बनण्याचा प्रयत्न करत होता, पण आता त्याच्यासोबत जे घडलं त्यानं संपूर्ण बीड जिल्हा हादरलाय। मिळालेल्या माहितीनुसार उमेश दळवी याला दोरीने बांधून अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे। या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। धक्कादायक म्हणजे मारहाण होण्यापूर्वी या तरुणानं आपल्या पत्नीला फोन करून मला या ठिकाणी मारहाण होणार आहे अशी भीती व्यक्त केली होती। तरुण ज्या दुकानात काम करत होता त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचं समोर आलंय। मारहाण होण्यापूर्वी रात्री 8 वाजता उमेशनं आपल्या पत्नीला फोन करून जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर पहाटे 3 वाजता दुकानदारांनी उमेशच्या पत्नीला फोन करून उमेशची तब्येत बिघडल्याचं सांगत रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। उमेशच्या पत्नीने सांगितलं की आपला पती त्या दारूच्या दुकानावर काम करत होता। रात्री 8च्या दरम्यान मला फोन करून सांगितलं की मला इथं मारहाण करणार आहेत। मी घरात लहान मुलांसह एकटीच होते। या लोकांनी आमची सर्व प्रॉपर्टी काढून घेतली। त्यानंतर रात्री 3 वाजता मला फोन आला, तुमच्या पतीची तब्येत बिघडली आणि त्यांना दवाखान्यात दाखल केलंय, पण प्रत्यक्षात त्यांनी माझ्या पतीचा जीव घेतलाय। त्यांना अजिबात सोडू नका, कडक शिक्षा करा अशी आर्तहाक मृत उमेशच्या पत्नीने दिली। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झालाय। सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय। अनेकांनी या प्रकरणाची तुलना संतोष देशमुख प्रकरणाशी करत बीडमध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सध्या या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते। मात्र या घटनेमागचं नेमकं कारण काय? मारहाण कोणी केली आणि एवढी क्रूरता का करण्यात आली? याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत। एका तरुणाला दोरीने बांधून मारहाण केली जाते आणि त्याचा जीव जातो। ही घटना फक्त एका कुटुंबासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे। आता या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय असणार? आरोपींवर कठोर कारवाई होणार का आणि उमेश दळवीच्या कुटुंबाला न्याय मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।